काही गोष्टी आपल्याला पण बिलीव्ह होत नाही ना, अशा गोष्टी काही काही होत आहेत. तर आज पूर्ण दिवस असा एक एक गोष्टीवर सरप्राईज सरप्राईज होतं. ते जे डिरेक्टर त्यांच्या वाईफ सोबत आमच्या घरी आले, त्यांचा बर्थडे पण होता. मग आम्ही केक कापून सेलिब्रेशन पण केलं. आणि त्यांनी इतक्या साऱ्या प्रिंट स्वतः करून मोठ्या साईजच्या A3 साईजच्या फोटोज प्रिंट करून आणि ते तिला सरप्राईज गिफ्ट दिल्या. तिला खूप छान सरप्राईज त्यांनी प्लॅन केलं होतं. तर खूप गोष्टी आणि ते मोठे जे आहेत ते डिरेक्टर, तर त्यांनी आमच्यासाठी एवढे एफर्ट्स घ्यायची काही गरज नव्हती. बट त्यांना इरा आवडली, तिचं बिहेवियर त्यांना आवडलं, क्यूट वाटली असेल, आय डोंट नो, बट त्यांनी ते जेन्युअनली आमच्यासाठी केलं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत लाईन अप आता, तर त्या सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या ब्लेसिंगने एक एक गोष्ट होत आहेत. चलो, थँक्यू. आणि मला तेच होतं, मला तिचं कौतुक सांगायची गोष्ट ही होती की तिचा विजन बोर्ड आम्ही मागच्या वर्षी बनवला होता. म्हणजे तिला मागच्या वर्षीच माहित नव्हतं, म्हणजे स्टुडंट ऑफ द इयर माहिती होतं, बट तिला मागच्या वर्षीच एक्सपेक्टेड होतं आणि तिला मिळालं. पण सिंगिंग स्टार मिळालं. त्यांच्या इथे स्पोर्ट्सचा स्टार, सिंगिंग स्टार असं 2-3 अवॉर्ड असतात आणि सगळ्यात फायनल टॉप लेवलचं असतं स्टुडंट ऑफ द इयर. आम्ही जेव्हा विजन बोर्ड मागच्या वर्षीच बनवला होता, तेव्हा स्टुडंट ऑफ द इयर, गोल्ड मेडल इन मॅथ्स ऑलिम्पियाड आणि बऱ्याच गोष्टी तिने लिहिल्या होत्या, पिकनिकच्या, फॅमिलीच्या, फ्रेंड सोबत पिकनिक. तिच्या शाळेत कधी पिकनिक जात नाही, ती छोट्या मुलांची, 5th स्टँडर्डच्या आधी. तर ती आत्ता पहिल्यांदा, मुंबईला आम्ही शिफ्ट झालो आणि अचानक त्यांनी ठरवलं पॅरेंट्सच्या आग्रहाखातर की पिकनिक जाईल वन डे मुलांची म्हणून. तर तिच्यासाठी ते पण ओपन झालं. प्लस तिला बीचवर जायचं होतं दिवाळीमध्ये वेकेशनला, ते पण आम्ही गेलो. म्हणजे तिच्या ज्या टिक होत्या ना, तिच्या विजन बोर्डच्या टिक होतात, तर त्या सगळ्या होत आहेत आणि मग ती हॅपी आहे. चालू आहे म्हणजे असं विजन बोर्ड काम करतंय आणि लहान मुलांचं बिलीफ सिस्टीम लवकर स्ट्रॉंगली वर्क होतं. त्याच्यामुळे त्यांच्यामुळे आपलं पण विश कम्प्लीट होतात सगळ्या. मी तिचा विजन बोर्डचा नक्की शेअर करेल फोटो, की तिने तिच्या विजन बोर्ड मध्ये काय काय लिहिलंय. तर आपण ते बघूया. आणि चला आता आपण सुरू करूया. थँक्यू सगळ्यांना जॉईन झाल्याबद्दल. चलो, आजचा आज इम्पॉर्टंट टॉपिक आहे मॅजिक क्यू. दिसतंय ना, क्यू द मॅजिक. डे 25 वर आलो आपण आता. हे 3 डेज आणि नंतर पण आफ्टर 28 डेज झाल्यावर पण ती वेगवेगळ्या मॅजिक प्रॅक्टिसेस आपण कॉम्बिनेशन मध्ये कशा करू शकतो, कोणत्या सिच्युएशनला कोणत्या प्रॅक्टिसेस करायच्या, हे ती रॉन्डा पण सांगते. त्यामुळे ते हे 3 डेज अजून 2 डेज एक्स्ट्रा होऊ शकतात. तर अजून आपले 5 डेज चालू शकतं हे, 4-5 डेज. तर हे आहे आता त्यांनी दाखवलंय हे कॅमेरा, रील, शूटिंग आणि ते जे शूटिंगसाठी यूज करतात ती चेअर, ते सगळं. म्हणजे आपला जो पिक्चर आहे, आपला जो मूवी आहे, तो ऍक्च्युअली सगळा डिसाइडेड असतो. काही काही आपण पण ऍक्टिंग तर आपणच करायची. मूवी जरी डिसाइडेड असला तरी त्यातले सीन आपण डिसाईड करू शकतो. त्याला वेगळे एक्सप्रेशन कसे द्यायचे, त्या सिच्युएशन कशा हँडल करायच्या. आपण आपल्या मूवीचे हिरो असतो आणि आपल्या मूवीमध्ये तो डार्क पिरियड पण येतो, विलन पण येतो आणि मग आपण सगळं कॉन्कर करून आपली लाईफची स्टोरी किती छान दाखवतो. ते सगळं आहे या ह्याच्यामध्ये. म्हणजे की सिच्युएशन सगळ्याच येतात ना, सगळ्या गुडी गुडी सिच्युएशन असतील, मग त्या हिरोला काय अर्थ आहे. जेव्हा जेव्हा तगडा विलन येईल, तेव्हा हिरोनी फायटिंग करून तो जिंकला, हिरोईनला वाचवलं, आई वडिलांना वाचवलं, सगळ्यांचं एकदम श्रीमंती केली, गरिबीतून श्रीमंत झाला, सगळं अचीव केलं, तेव्हा ते हिरो ना. चॅलेंजेसच नाहीये, सगळ्या श्रीमंत हिरो आहे, त्याला बायको मिळून गेली, सिम्पल प्लेन स्टोरी लाईन आपण पण बघायला नाही जात. आपल्याला असं काहीतरी ऍक्शन, ग्लॅमर, विलन. म्हणजे जेव्हा शोले तेव्हाच हिट होते, जेव्हा त्याच्यात हे असतो आपला गब्बर सिंग असतो तेव्हा असतं. गब्बर सिंग जेवढा मोठा, रावण जेवढा मोठा, तेवढा रामाची महती वाढते. त्यामुळे आपल्या ज्या संकट लाईफमध्ये येतात आपल्या मूवीमध्ये, तर त्या विलनला आपण घाबरायचं नाहीये आणि तेवढीच आपली मूवी ब्युटिफुल होत जाणार आहे, हे लक्षात ठेवायचं. तर त्यामध्ये त्यांनी हे दिले आता, लाईफ इज प्लेफुलनेस, वी नीड टू प्ले सो दॅट वी कॅन डिस्कवर द मॅजिक ऑल अराउंड अस. लाईफ इज प्लेफुलनेस, आपण एवढं सिरियस लाईफ घ्यायचं नाही, हसत खेळत चालायचंय. वी नीड टू प्ले, आपण एन्जॉय करत चालायचंय. तर तेव्हा आपल्याला रिडिस्कवर द मॅजिक ऑल अराउंड अस. फ्लोरो कोलाओ, रायटर अँड द थेरपिस्ट, तो सांगतोय की आपली जी आजूबाजूची मॅजिक आपल्याला तेव्हाच दिसणार आहे. निसर्गात काय चाललंय, आजूबाजूला काय चाललंय, आपण अवेअर होऊन विचार करू, जेव्हा आपण ते लाईफ हलक्यामध्ये घेणार. तर खूप टेन्शन मध्ये, खूप स्ट्रेसमध्ये असेल,
तर त्याला समोर काय अपॉर्च्युनिटी आहे, काय गोष्टी चालल्या आहेत, आजूबाजूला काय घडतंय हे काहीच कळणार नाही. तो अवेअर नाही राहणार, तो त्याच्या टेन्शन मध्ये स्वतःला बंद करून घेईल, स्वतःभोवती काही भिंती निर्माण करेल. त्याच्यामुळे लाईफ जॉयफुली प्लेफुली आपण फेस करायचं. तर टुडेज प्रॅक्टिस इज क्यू द मॅजिक इज वन ऑफ माय फेवरेट प्रॅक्टिसेस बिकॉज इट्स गेम यू प्ले विथ द युनिव्हर्स अँड इट्स अ लॉट ऑफ फन. तर आता क्यू द मॅजिक म्हणजे मॅजिक म्हणजे काय, आपण जे कृतज्ञता व्यक्त करतोय ती, तर ती कृतज्ञता आपण विसरून जातो. आता हे बुक संपलं किंवा काही गोष्टी संपल्या, आपण ह्या सेशनमध्ये 1 तास असतो तेव्हा खूप कृतज्ञता फील करतो. परत आपण दिवसभरात काही सिच्युएशन आले आपण डल फील करतो, तर ती आपण प्रॅक्टिस विसरून जातो मध्ये मध्ये. तर ती मॅजिक म्हणजे कृतज्ञता व्यक्त करायची किंवा ती लक्षात आणून द्यायची आपल्याला. ह्याच्यासाठी युनिव्हर्स आपल्याला क्ल्यू देत असतं, काहीतरी हिंट देत असतं की बाबा तू विसरतोय, ही पण ब्लेसिंग आहे, ती पण ब्लेसिंग आहे. तो आपल्याला क्ल्यू देतो, तर त्या आपण लक्षात ठेवायच्या आहे. म्हणजे त्या बघून आपल्याला रिमाइंड झालं पाहिजे. म्हणून ह्या गेम आहे, हा सगळा गेम युनिव्हर्सचा गेम आहे. गेम यू प्ले विथ द युनिव्हर्स. आपण हा गेम खेळला पाहिजे की आपल्याला काय क्ल्यू देते आणि आपण डल फील करत असू, आपली फ्रिक्वेन्सी लो झाली असेल, तर आपण तो क्यू ओळखून लगेच ती हिंट ओळखली पाहिजे. आपल्या आजूबाजूला काय दिसते मॅजिकल, आपण कशाला कृतज्ञ राहू शकतो, लगेच आपलं फ्रिक्वेन्सी अप होऊ शकते. आणि ही लॉट ऑफ फन, म्हणजे हा गेम जर आपण खेळलो ना तर तो फनफुल होईल आणि लाईफ पण सोपं होईल जगायला. जगायचं तर हे आहेच, तर आपण टेन्शन न घेता लाईफ हलक्या फुलक्या गोष्टीमध्ये असे गेम शोधत आपण ते करू शकतो. आणि हे रॉन्डा बर्नचा पण हा फेवरेट प्रॅक्टिस आहे की ती, त्याच्यामुळे आपण अवेअर राहतो, की सारखं लक्षात येतं, रिमाइंडर मिळतं आपल्याला त्या क्यूजमुळे. तर इमॅजिन दॅट द युनिव्हर्स इज फ्रेंडली अँड केअरिंग अँड दॅट इट वॉन्ट्स यू टू हॅव एव्हरीथिंग यू वॉन्ट इन लाईफ. इमॅजिन दॅट द युनिव्हर्स इज फ्रेंडली, आपल्यासोबत फ्रेंडली आहे, केअरिंग आहे, आणि आपल्याला युनिव्हर्सला पण सगळं द्यायचंय. पण आपण काय करतोय, त्याला आपली खूप काळजी. आता आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी आपण काल परवापासून बघतोच आहे, त्याने सगळं युनिव्हर्स रचलंय, कुठले कुठले डिस्टन्स व्यवस्थित आहे, ग्रॅव्हिटी व्यवस्थित आहे, ऑक्सिजन सगळं आपल्या लाईफ मध्ये परफेक्ट, आपल्याला सगळं रेशन्स, कपडे लत्ते, जॉब, पैसे सगळं मिळतंय. म्हणून आपण आता इथे जर सगळे लाईव्ह जॉईन होऊ शकतायत, तर आपल्याकडे मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेट सगळं आहे, म्हणून आपण इथे आहे. तर आपल्याला युनिव्हर्स काळजी घेतंय, ते आपल्याशी फ्रेंडली आहे. पण आपण स्वतःच्या मनात इतके ब्लॉक्स करून ठेवले, आपण इतकं कृतज्ञ झालोय, जे दिलंय त्याच्याबद्दल अजिबातच ग्रेटफुल नसल्यामुळे युनिव्हर्स आपल्यात डिस्कनेक्ट होतो. आणि ते कनेक्शन जेव्हा तुटतं तेव्हा आपला फ्लो जातो. तर आपल्याला फ्लो मध्ये येण्यासाठी युनिव्हर्स स्वतःच अजून आपल्याला क्ल्यू पण देतं, बाबा हे पण दिलंय तू, याला तरी थँक्यू म्हण, त्याला तरी थँक्यू म्हण. तो असा क्ल्यू पाठवत असतो आपल्याला, आणि आपण ते क्ल्यू दिवसभर ते क्ल्यू शोधत म्हणजे सर्च करत राहायचे, हॅपी राहायचं, ग्रेटफुल, थँकफुल. तर आपला तो युनिव्हर्स सोबत कनेक्शन पण बिल्ड होतं आणि आपल्या लाईफमध्ये तो फ्लो चालू राहतो. तर बिकॉज द युनिव्हर्स कांट जस्ट वॉक अप अँड हँड यू व्हॉट यू वॉन्ट, इट युजेस द लॉ ऑफ अट्रॅक्शन टू गिव्ह यू सायन्स अँड क्यूज टू हेल्प यू रिसीव्ह युअर ड्रीम्स. तर आता युनिव्हर्स स्वतःहून कसं येईल ना, की येईल आणि जर तुला जर काय पाहिजे तर ते लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरतो आणि आपल्याला हेल्प करतो क्यूज देऊन, की हे क्यूज आहेत, तर हे तू बघ. तो स्वप्नात कधी कधी क्यूज देणार, कधी समोर देणार, तर ते आपण बघायचे. आपण जास्तीत जास्त जागरूक राहिलं पाहिजे. द युनिव्हर्स नोज यू हॅव टू फील ग्रॅटिट्यूड टू ब्रिंग फोर्थ युअर ड्रीम. The universe knows you have to feel gratitude to bring forth your dreams. So it plays its part in the game by giving you personal cues to remind you to be grateful. It uses the people, circumstances, and events that surround you in your day as your magic cues to be grateful. It works like this. तर ते युनिव्हर्स स्वतः आपल्या ड्रीम्स मध्ये येईल, काही पण पर्सनल लेवलला जाऊन काही लोक आपल्या लाईफमध्ये आणेल, काही सर्कमस्टन्सेस, सिच्युएशन, इव्हेंट्स आपल्या भोवती असे होतील की ते मॅजिक क्यूज देतील की त्याच्याबद्दल आपल्याला खूप धन्यवाद वाटेल. जसं आज सगळं जे होतंय, तर ते मला अजून जाणीव होते कृतज्ञतेची, की मी अजून युनिव्हर्सला थँक्यू की मला किती भरभरून दिलं. तर हे क्यूज आहे. आता माझ्या लाईफमध्ये 1-2 इव्हेंट झाले, ह्याच्याबद्दल जर मी पूर्ण अजून खूप कृतज्ञता व्यक्त केली तर ते अजून फ्लो वाढेल. तर हेच आपल्याला क्यूज शोधायचे, की ते माणसं कुठून आपल्या लाईफमध्ये आले आम्हाला कळलं पण नाही, ते अचानक भेटले, आमची त्यांची ओळख नाही आणि त्यांना इरा आवडली, ते झालं. इट इज लाईक, जे आम्हाला विश्वासच नाही बसला की हे असं झालं. आणि आम्हाला जेव्हा फोटो काढून आलो, फोटोशूट झाल्यावर आम्ही विचार करतो की हे झालं कसं. इतक्या फास्ट गोष्टी होऊन जातात. तर ते युनिव्हर्स क्यूज देत आहे आपल्याला की यू शुड बी ग्रेटफुल फॉर मोर थिंग्स नाऊ. तर
If you hear an ambulance siren, the magic cue from the universe is to be grateful for perfect health. If you see a police car, your magic cue is to be grateful for safety and security. If you see someone reading newspaper, it's your magic cue to be grateful for great news. तर आता त्यांनी सांगितलंय की आपण अँब्युलन्स सायरन ऐकला ना कुठे, आता रस्त्याने जाताना आपल्याला किती वेळा अँब्युलन्सचा आवाज येत असतो, तर आपण लगेच आपल्या जाणीव करायची की ते अँब्युलन्स मध्ये तो माणूस त्रासात बसलाय, त्याला तर मॅजिक डस द्यायचीच आहे आपण. पण आपण स्वतः कृतज्ञता व्यक्त करायची की मी आता परफेक्ट हेल्थ मध्ये, माझ्या गाडीवर फोर व्हीलर, टू व्हीलर किंवा ट्रेन, बस ज्याने पण जातोय, तर मी हेल्दी माझ्या पायांनी चालून जातोय ना, मी व्हीलचेअरवर नाहीये किंवा कुठे नाहीये. तो तर ह्याच्यात आहे, त्रासात आहे, काहीतरी ऑक्सिजन अँब्युलन्स मध्ये येतो. तर आपण लगेच अवेअर हे व्हायचं की ह्याच्यात मला काय साईन दिसलं की माझ्या हेल्थ बद्दल मी कृतज्ञ राहू. नंतर आपल्याला पोलीस कार दिसली तर लगेच थँक्यू म्हणायचंय पोलिसांना की माझी सेफ्टी आणि सिक्युरिटी हे पोलीस बघतायत. परत कोणी न्यूजपेपर वाचत असेल तर हे बघायचंय आपल्याला, रस्त्याने जाताना न्यूजपेपर वाचायला दिसलं कोणी पण, तर की मला आज ग्रेट न्यूज मिळो. म्हणजे युनिव्हर्स असं आपल्याला क्यू देत आहे रस्त्याने जाताना की कशा कशाला तुम्ही थँकफुलनेस वापरू शकता. म्हणजे कधी कधी आपल्याला कळतं ना, वाटतं दिवसभरात मी कसला थँक्यू म्हणू, आठवत नाही, पटकन सुचत नाही. जेव्हा आपण कृतज्ञता आपल्या प्रॅक्टिसमध्ये जोपर्यंत येत नाही, आता आली असेल बऱ्याच जणांचं, 25 दिवस झाले आपल्याला, 25-28 दिवस झालेत, तर ते आपल्याला जर सुचलं नाही, आपण डल असू, डाऊन फ्रिक्वेन्सीला असू, टेन्शन मध्ये असू, तर आपल्याला हे जेव्हा आवाज येतात, पोलीसचा आवाज येतो, पोलीसच्या कारचा, गाडीचा, सायरनचा, किंवा कोणाचा समोर काही झालं, कोणाला लागलं असेल, कोणी आजारी दिसलं, तर आपल्याला लगेच कळतं, कोणी भिकारी दिसला, काही पण, की त्याची परिस्थिती कशी आहे आणि आपली परिस्थिती कशी आहे. किंवा दुसरा एखादा टू व्हीलरवर दिसला आणि आपण फोर व्हीलर मध्ये, तर वी शुड बी थँकफुल की आपल्याकडे फोर व्हीलर आहे, आपण एसी मध्ये बसलोय, छान बसून चाललोय निवांत. तर मग आपण जास्त सेफ्टी फील करतोय, पूर्ण कार आहे, छान लॉक आहे आणि आपण गप्पा मारत चाललोय. म्हणजे आपण काहीही बघितलं ना, तर त्याच्यात हे बघायचंय समोरच्याला तर ब्लेसिंग आहे, पण मला पण थँकफुलनेस, कृतज्ञता ह्याच्यासाठी आहे की मी अजून बेटर पोझिशनला आहे, मी बेटर हेल्थमध्ये, बेटर मनी आहे माझ्याकडे, असं सेफ्टी आहे, सिक्युरिटी, हे आपण असं ते क्ल्यू वरनं फाइंड आउट करायचं की मी कशाला ग्रेटफुल होऊ. इफ यू वॉन्ट टू चेंज द वेट ऑफ युअर बॉडी, when you see another person with your perfect weight, it's your magic cue from the universe to be thankful for your perfect weight. तर आपल्याला परफेक्ट वेट पाहिजे आणि समोरचा कोणी दिसला की तो परफेक्ट असं जिमची बॉडी आहे, हेल्दी वगैरे, एकदम मस्त मेंटेन, हाईट, बॉडी, मसल सगळं असेल, तर आपण जेलच नाही व्हायला पाहिजे की हा त्याच्याकडे, माझ्याकडे नाही, माझं तर होतच नाही. आपण उलट असं म्हटलं पाहिजे, अजून जास्त कृतज्ञता की त्याला पण ती हेल्थ असो, त्याचंही वेट परफेक्ट असो, आणि मला पण माझ्या परफेक्ट वेटचा माणूस मला दाखवल्याबद्दल, की मला एक्झाम्पल दाखवलं की मला असं व्हायचंय, तर त्याबद्दल युनिव्हर्सचा आपण धन्यवाद दिला पाहिजे. If you want a romantic partner, when you see a couple madly in love, it's your magic cue to be grateful for the perfect partner. तर मग आपल्याला नाही का, कधी कधी आपल्याला गाडी घ्यायची असते, तर आपण विचार करतो की कोणती गाडी घेऊ, कोणती, मग आपल्या रस्त्यावर गाड्या दिसायला लागतात, हे पण मॉडेल आहे, तेवढ्या लाखाचं आहे, तेवढं हे, किंवा फोन घ्यायचा असला तर फोन दिसतो. तर युनिव्हर्स आपल्याला व्हरायटी दाखवतो. तसं आता आपल्याला रिलेशनशिप पाहिजे, नवरा बायकोचं, कोणाला लग्न करायचं असेल तर कसा पार्टनर हवा, तर आपल्या डोळ्यासमोर कधी कधी इमॅजिन नसेल होत, तर एखादं रोमॅन्टिक कपल आपण बघितलं बाहेर, ते छान आहेत, ते एन्जॉय करतायत रोमॅन्टिक वेने, तर आपण तसं बघून आपण त्याच्याबद्दल थँकफुल असलं पाहिजे की थँक्यू मला ते दाखवल्याबद्दल. म्हणजे मी पण असंच इमॅजिन करेल आणि कृतज्ञता व्यक्त करेल की त्यांच्यातले प्रेम मला दिसल्याबद्दल. नंतर, जर इफ यू वॉन्ट टू हॅव अ फॅमिली, वेन यू सी बेबीज अँड चिल्ड्रन, टेक द मॅजिक क्यू अँड बी ग्रेटफुल फॉर चिल्ड्रन. वेन यू पास बाय युअर बँक और एटीएम, इट्स युअर मॅजिक क्यू टू बी ग्रेटफुल फॉर प्लेंटी ऑफ मनी. When you arrive home, it's your magic cue to be grateful for your home. When a neighbors call in to have a cup of coffee or you wave to them across the street, it's your magic cue to be grateful for your neighbors. तर आपल्याला कोण बाळ कोणाला हवं असेल, तर त्यांनी आजूबाजूला लहान पोरं बघितले, तर त्यांना हा क्यू मिळाला पाहिजे की थँक्यू मला हे मुलं दाखवल्याबद्दल. म्हणजे मला पाहिजेच आहे ना, म्हणून मला आजूबाजूला दिसत आहेत. तर त्यांनी हेट्रेड मध्ये नाही गेलं पाहिजे. काही लोकांना असं होतं की काही झालं असेल त्यांच्या मुलांबद्दल, किंवा म्हणजे मिसकॅरेज होतं काही, तर कधी कधी त्यांना लहान मुलं बघून चिड येते की नाही मला नाही बघायचं आता, कधी कधी अशी सिच्युएशन येते, काही झालेलं असतं. बट यू शुड बी ग्रेटफुल की मला लहान मुलं दाखवल्याबद्दल, म्हणजे मी ते अट्रॅक्ट करते माझ्याजवळ, हे मॅजिक क्यू असलं पाहिजे. परत आपण एटीएम जवळनं पास होतोय, तर आपण आपल्या
असलेल्या पैशांबद्दल धन्यवाद मानले पाहिजे. आपण घरी आल्यावर की मला किती सुंदर घर आहे आणि मी तिथे आराम करू शकतो, रिलॅक्स फील करू शकतो, ह्याच्याबद्दल धन्यवाद मानायचे. नेबर जे शेजारी आहेत त्यांनी आपल्याला कॉफी चहाला विचारलं किंवा रस्त्यात दिसल्यावर त्यांनी छान स्माइल केलं, त्याच्याबद्दल आपण धन्यवाद मानायचे. तर इफ यू हॅपन टू सी one of your material desires on your list, such as your dream house, car, motorcycle, shoes, or computer, of course it's your magic cue from the universe to be grateful for your desire now. तर आपल्याला जे पण घ्यायचंय, मटेरियल डिझायर आपली जी आहे, की गाडी घ्यायची, कार घ्यायची, बाईक घ्यायची, शूज, कम्प्युटर, कोणती ज्वेलरी, साडी, कपडे, जे पण घ्यायचंय आणि सेम आपल्याला दिसलं, आपण कुठून बघतो, आपल्या डोक्यात आयडिया कुठून येते, कोणाची तरी साडी बघितली, कोणाची तरी कार बघितली, कोणाचा मोबाईल बघितला, तिथूनच आपल्याला आयडिया येते ना की आपल्याला हे घ्यायचंय. म्हणजे युनिव्हर्स आपल्याला तो क्ल्यू देतोय की तुम्ही हे पण बघू शकता, ही व्हरायटी पण आहे, हे पण मॅनिफेस्ट करू शकता आपण. तर आपल्याला समोरच्याकडनं दिसलं तर त्याच्याबद्दल जेलस नाही व्हायचंय, आपण उलट थँकफुल व्हायचंय की हे मला दिसलं, मला हे कळलं की हे असं पण असतं, ह्या कलरचं असतं, ह्या मटेरियलचं असतं, तर आपण त्याच्याबद्दल धन्यवाद म्हणायचे. When you begin a new day and someone says good morning, you are being given a magic cue to be grateful for the good morning. If you come across someone who is really happy, it's your magic cue to be grateful for happiness. And if you overheard another person saying thank you anywhere at any time, it's your magic cue to say thank you. तर कोणी आपल्याला साधं गुड मॉर्निंग पण म्हटलं तरी आपण हॅपी व्हायचं की हा, म्हणजे मी माझ्या काहीतरी टेन्शन मध्ये होतो, एवढी ब्युटिफुल मॉर्निंग आहे, मी आजूबाजूला बघितलंच नाही, वातावरण कसं आहे, झाडं कशी आहेत, रस्ता कसा आहे, शांतता किती छान आहे सकाळची, बर्ड्सचा आवाज, तर आपण लगेच ग्रेटफुल व्हायचंय ब्युटिफुल मॉर्निंग साठी. कोणी रस्त्यावर हॅपी दिसला आणि समजा आपला मूड सॅड आहे आणि एखादा माणूस एकदम छान शिट्टी वाजवत गाणं म्हणत काहीतरी हेडफोनवर ऐकत डुलत चालला असेल, तर आपण लगेच खुश व्हायचंय की बरं झालं, मला आता मी जे डिस्टर्ब माइंड मध्ये होतो मला लगेच कळलं की हॅपी कसं राहायचंय, तर हॅपीनेस बद्दल धन्यवाद म्हणा. कोणी थँक्यू म्हटलं तर आपलं थँक्यू तर आपला मॅजिक क्यूच आहे की थँक्यू म्हणायचंय. देर आर अनलिमिटेड अँड क्रिएटिव्ह वेज द युनिव्हर्स हॅज टू मॅजिकली क्यू यू टू बी ग्रेटफुल इन युअर डे टू डे ऍक्टिव्हिटीज. तर आपल्याला अनलिमिटेड क्रिएटिव्ह वेज आहे, म्हणजे आता काय होतं, आपण रोज तेच मॅजिक करून करून आहे ना कंटाळतो की तेच त्याच गोष्टींना रिपिटेटिव्ह किती बोलणार ना, थँक्यू थँक्यू, तेवढीच कृतज्ञता रोज कुठून त्याच त्याच गोष्टींना आणणार. तर मग हे क्रिएटिव्ह वेज आपण करायचे, अनलिमिटेड अँड क्रिएटिव्ह वेज, कारण आता किती गोष्टी युनिव्हर्समध्ये थँक्यू म्हणायला. साधा आपण आपला एक ड्रॉवर उघडला ना कोणता पण घरातला, ज्याच्यात खूप सामान आपण असं कोंबलंय, तो ड्रॉवर लागेपर्यंत, असं ढकलेपर्यंत, तो काढला तरी आपल्याला कळेल की आपल्याकडे किती सामान आहे ग्रेटफुल व्हायला. तर त्याच्यातल्या एकावरच आपलं लक्ष जातं. तर मग असं वेगवेगळ्या वेळेस येतं, आपल्याला वाटतं की नाही काही नाही काही नाही, त्याच त्याच वस्तू आहे, काही नाही, मला इथे समोर असं हे दिसतंय, बॉडी लोशन दिसतंय, पेन दिसतायत, बुक्स दिसतायत, तर मग आपण त्याच्याबद्दल ग्रेटफुल होऊ शकतो. तर हा गेम आपण खेळला पाहिजे की आपण वेज इनोव्हेटिव्ह वेज कसे काढायचे, अनलिमिटेड क्रिएटिव्ह वेज कसे काढायचे, की युनिव्हर्सला कशा पद्धतीने थँक्यू म्हटलं पाहिजे, म्हणजे आपल्यालाही मजा येईल आणि तो गेम आपण कंटिन्यू खेळू शकतो. मुलं असतील तर मुलांसोबत खेळा, हसबंड वाईफ सोबत खेळा, की तुला काय वेगळं दिसलं गाडीतून जाताना, घरात, किंवा आज मुलांना विचारू शकता रात्री स्कूलमधनं आल्यावर की तुम्ही कशाबद्दल आज धन्यवाद होते, किंवा कोणता बेस्ट मोमेंट होता आज तुमचा शाळेतनं आल्यावर. तर असं विचारत राहिलं, एकमेकांना सांगत राहिलं, ऑफिसचा पण चांगले मोमेंट्स, टेन्शनचे तर आपण सगळे सांगतो हसबंड वाईफ एकमेकांना, आज असंच झालं तसंच झालं, पण ऑफिसवरनं आल्यावर, शाळेतून आल्यावर आज बेस्ट काय झालं, हे जर रोज तुम्ही सांगायला लागले ना, तर आपला ब्रेन बेस्टवर फोकस देईल आणि मग बेस्ट व्हायला लागेल. वी आर एक्सपेक्टिंग बेस्ट आउटकम, जे आउटकम म्हटले आपण, मॅग्निफिसंट आउटकम बिफोर युअर व्हेरी आईज, तर ते आपण एक्सपेक्ट करतो आणि आपल्या ब्रेन त्याच अपॉर्च्युनिटी सर्च करायला लागतो, आपण ते मॅनिफेस्ट करतो, कारण आपल्याला लक्षात असतं की घरी जाऊन लहान मुलांना पण माझ्या मम्मीला सांगायचंय की मी बेस्ट आज दिवसात काय झालं ते सांगणार आहे, तर तो शोधत असतो अपॉर्च्युनिटी, आज काय बेस्ट झालं. हजबंड वाईफ पण एकमेकांच्या दिवसभरात काय वेस्ट झालं ते सांगायचं रात्री, हा गेम खेळू शकतो आपण. तर ते ब्रेन शोधेल की चांगलं काय झालं आणि मग चांगलंच होत राहील. तर आपल्याला युनिव्हर्स असं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वेगवेगळे क्ल्यू देत असतो आणि आपण ते क्ल्यू घेतले पाहिजे. Cue the magic has become a daily game I play, and with practice, I now automatically see all the magic cues the universe gives me, and I give thanks for every one of them. It never ceases to thrill and amaze me how the universe finds new ways to cue me to set the magic of gratitude into motion.
तर ती स्वतः रॉन्डा बर्न जी आहे ती स्वतःच तो गेम खेळते. आणि त्याच्या विथ प्रॅक्टिस ते आपण एवढं एक्सपर्ट होतो ना, मग आपण अशा अशा शोधून 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 बारीक पिंजून गोष्टी काढतो की ही युनिव्हर म्हणजे अशी युनिक युनिक गोष्टी काढतो की मी आज कशाबद्दल धन्यवाद देऊ, वेगळी नवीन गोष्ट. आणि मग तिला स्वतःला थ्रिल वाटतं त्याच्यात की आज मला हे पण होतं ग्रेटफुल व्हायला, ह्याचा तर मी विचारच नव्हता केला. अमेझिंग एक्सपिरियन्स येतो तुम्हाला जेव्हा न्यू वेज फाइंड करता तुम्ही, आणि युनिव्हर्सच्या मॅजिक क्यूज आपण ते क्ल्यू फाइंड आउट करतो, तर तो ग्रॅटिट्यूड टू मोशन, मग हे मोशन हळूहळू जे फिरतं ना चाक, मग ते जोरात फिरायला लागतं, मग मोठे मोठे मॅजिक व्हायला लागतात. जेव्हा छोटे छोटे होतात मॅनिफेस्टेशन डिझायर, आणि मग मोठे मोशन मध्ये येतात. आणि हा गेम आपण सगळ्यांनी खेळत राहिलं पाहिजे, इनोव्हेटिव्ह आयडियाजचा, की कसं मी कृतज्ञ जास्तीत जास्त राहू. So when I receive a phone call from a friend or family member, it's a cue to be grateful for him or her. When someone says isn't it a beautiful day, it's a cue to be grateful for the beautiful weather where I live, and for another beautiful day. If an appliance break down, it's cue to be grateful for all the appliances that are working perfectly. If a plant in my garden is struggling, it's a cue to be grateful for all the healthy plants in my garden. When I collect the mail, it's a cue to be grateful for mail service and for unexpected checks. तर ती काय सांगते, कोणत्या फॅमिलीचा फ्रेंड्सचा कोणाचाही फोन आला तर त्यांच्याबद्दल धन्यवाद म्हणा, की ते माझी चौकशी करतायत, ते विचारतायत मला, तर त्याबद्दल धन्यवाद, ते आहेत माझ्या लाईफमध्ये. आज आज ब्युटिफुल डे नाही आहे का, आज किती सुंदर वेदर आहे, मला आज गरम पण नाही वाटत आहे, थंड पण नाही वाटत आहे, आज छान वाटतंय. तर त्या वेदर बद्दल ब्युटिफुल. परत आपल्याकडे काय होतं, माझं मागे असंच व्हायचं जेव्हा मला मॅजिक बुक एवढं माहित नव्हतं थँकफुलनेस, तर आपण कंप्लेन करतोच. तर मी ज्या मशीन बद्दल किंवा ज्या गोष्टीबद्दल, गाडीबद्दल, ज्याच्याबद्दल काही बोलली ना, असं की हे असंच वर्क करतंय, काय आहे, असं नवीन घेतलं पाहिजे आपण काहीतरी, ते लगेच खराब व्हायचं. म्हणजे फ्रीज असो, गाडी असो, असं बोललं की लगेच ती कंप्लेन झाली की मला असं झालं होतं, मी काही बोलू की नको. कारण मी तक्रार केली की ते लगेचच 8 दिवसात, 2-4 दिवसात ते खराब व्हायचं. तर मग त्या वस्तूंना पण नाही आवडत ना, की हे माझ्याबद्दल काही थँकफुलनेसच नाही यांचा. फ्रीज आपलं 24 तास काम करतंय, ते कधी बंद करत नाही आपण वर्षानुवर्ष. जसं आपलं हार्ट आहे तसं आपलं फ्रीज आहे, 10-10 वर्ष ते चालतं. आणि 10, 12, 15 वर्षही चालतं फ्रीज, आणि आपण कधीच त्याला थँक्यू म्हणत नाही, आणि मग असंच आहे, कमीच पडते जागा, झालं ते बंद होऊन जातं. मशीनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतो, गाडीमध्ये काहीतरी सर्व्हिसिंगचा प्रॉब्लेम येतो, म्हणजे आपण कंप्लेन करायला लागलो तर ते लगेच प्रॉब्लेम्स पण वाढतात. त्याच्यामुळे आपलं एखादं मशीन जर घरातलं अप्लायन्स खराब झालं, तर बाकीच्या सगळ्यांबद्दल थँक्यू म्हणा, की बाकीचे सगळे चालतायत. म्हणजे एक इस्त्री बंद पडली पण वॉशिंग मशीन चाललंय, फ्रीज चाललंय, मिक्सर चालू आहे, हीटर चालू आहे, एसी चालू आहे, लाईट चालू आहे. म्हणजे आपण असे शोधले पाहिजे. आणि एक एक पाय दुखला ना, तर आपण लगेच पूर्ण हेल्थ बद्दल, सगळ्या पार्ट्स बद्दल थँकफुल राहिलो पाहिजे. कारण म्हणजे एक पाय दुखलाय बाबा, पण दुसरं काही नको दुखायला. आणि दुसरं थँकफुल म्हटल्यानंतर त्यांची चांगली फिलिंग, म्हणजे तो जो उजेड होतो, रोशनी जी आहे आपली थँकफुलनेसची, ती ते अंधारात जाते. आणि ते पण बरं करते, तिथे पण उजेड येतो आपल्या इथे. म्हणजे जे दुखत असतं तेही बरं होतं ह्या ग्रॅटिट्यूडमुळे. त्याच्यामुळे एक जरी कंप्लेन असेल ना, तर दुसरे ग्रॅटिट्यूड शोधा. म्हणजे एक गुडघा दुखतोय आपला एकाच पायाचा, तर आपले 100 काय हजारो पार्ट चांगले आहेत, लाखो पेशी चांगल्या आहेत, त्याच्याबद्दल धन्यवाद म्हणून मग तो ग्रॅटिट्यूड आपला त्या गुडघ्यापर्यंत जातो, आणि तो पण बरा होतो दुखणारा, आपण चांगल्या फिलिंग मध्ये जातो. तर हे सगळं असतं. तर आणि दुसरं होतं, आपण एखाद्या गार्डन मधले आपले एक प्लांट स्ट्रगल करत असेल वाढायला, तर आपण बाकीच्या प्लांट्सला थँक्यू म्हटलो पाहिजे, की ते चांगले चालू आहे, एक नाही चाललाय. तर ग्रॅटिट्यूडचं एक असं म्हणजे उदाहरण आहे, की सगळ्या पूर्ण घरामध्ये आपण लाईट जे लावले ना, एखादा बल्ब बंद पडला एका कॉर्नरचा, तर बाकीच्या लाईट्समुळे त्या कॉर्नरमध्ये पण उजेड जातोच ना. तसं आहे. तर आपल्या काही काहींचं असं असतं, एखादा छोटा मोठाच लाईफमध्ये प्रॉब्लेम म्हणजे तेवढाच अंधार आहे, आणि बाकीचं चांगलं आहे, मग आपण तिथे सगळे ग्रॅटिट्यूड यूज केला पाहिजे, तिथे थँकफुलनेस, धन्यवाद यूज केला पाहिजे, ज्या गोष्टी चांगल्या आहेत. पण काही काहींची निगेटिव्हिटी एवढी असते, त्यांनी एवढे कंप्लेंट्स केलेले असतील, की हेल्थमध्ये पण इश्यू आहे, करिअरमध्ये पण इश्यू आहे, लग्न पण जमत नाही, रिलेशनशिप पण चांगले नाही आहेत, खूप सारे प्रॉब्लेम्स आहे, म्हणजे त्यांचे सगळेच फ्यूज डाऊन आहेत घरातले सगळ्या रूमचे.
फक्त एखादं कुठेतरी लाईफ थोडं बरं चाललंय तेवढाच उजेड हॉलमध्ये समजा. तर त्यांनी त्या हॉलच्या गोष्टी शोधून 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 एवढा धन्यवाद एवढं ग्रॅटिट्यूड केला पाहिजे की हळूहळू एक 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 बल्ब चालू होईल दुसऱ्या रूम मध्ये पण. म्हणजे तुम्ही एवढ्या ज्या गोष्टी आहेत छोट्या कमी का असे ना त्याचा एवढं धन्यवाद म्हटलं पाहिजे की हळूहळू हळूहळू तो प्रकाश पूर्ण बॉडीमध्ये जाऊन दुसऱ्या रिलेशनशिप करिअर हेल्थ मध्ये जाऊन सगळीकडे ते रिपेअरिंग होईल. पण आपण एकच गोष्ट ऑलरेडी एखादीच गोष्ट चांगली चालू आहे बाकी पंक्चर आहेत सगळ्या आणि आपण त्याची पण कंप्लेंट करतोय. तर मग ते पण तिथे पण अंधार व्हायला लागेल म्हणजे सगळंच निगेटिव्हिटीकडे जाईल. त्याच्यामुळे एक पण गोष्ट पॉझिटिव्ह आहे तर आपण सगळी त्याचीच एवढी भरभरून कौतुक केलं पाहिजे ना की बाकीच्या गोष्टी पॉझिटिव्हिटी मध्ये येतील. If someone says they have to go to an ATM or I see people in line at an ATM, it's a cue to be grateful for money. आता सध्या आपल्याला एटीएम ला तर जावं नाही लागत, आपण पटापट ऑनलाईन गुगल पे फोन पे करतो, तर आपण अजून ग्रेटफुल झालं पाहिजे की आपल्याला एटीएम ला पण नाही जावं लागत, लाईन पण नाही लावावी लागत, आपण आत्ता सोफ्यावर बसून लगेच कोणालाही लाख रुपये पण पाठवू शकतो. आता आम्ही कॉलेजला होतो तेव्हा पप्पांच्या पगाराची वाट बघायचो, मंथली ते 3,000 रुपये एटीएम ला पाठवायचे, मग ते पाठवायचे म्हणजे ते बँकेत टाकायला जायचे, मग ते आम्ही इथल्या एटीएम ला काढायचे, मग फोन करायचो ते पोहोचले का, मग ते पोहोचून मग त्या दिवशी एटीएम ला जायचं मग ते पैसे काढून आणायचे. म्हणजे त्याला प्लॅनिंग लागायचं पूर्ण 1-2 दिवस की कॉलिंग आता पैसे संपले. पण आता किती सोपं झालंय आपलं की एक क्लिकवर आपल्याला लगेच 1,000, 2,000, लाख रुपये पण येऊन जातात. त्याच्यामुळे आपण आत्ता जास्त आता जी टेक्नॉलॉजी चालू आहे, जे ब्लिंक ऑफ सेकंड मध्ये काय काय होतं, ब्लिंकिट घरी येतंय, आपल्याला कुठे शॉपिंगला नाही जावं लागत, पहिले ती लिस्ट करा एवढी मोठी किराण्याची यादी, मग ते दुकानात जा, एवढ्या पिशव्या मोठ्या, ते बाजार, असं महिन्याभराचं ते टास्क असायचं दर महिन्याला एवढं करा. आता काहीच नाही, आठवड्याच्या बाजाराला गेलो तर गेलो, नाही तर आपण ब्लिंकिट केलं. त्याच्या सगळ्या सोयी सुविधा आपल्या वाढल्या आहेत, तर त्याच्यासाठी आपण आता जास्त धन्यवाद म्हटले पाहिजे. If a person I know comes down with a sickness, it's a cue to be grateful for their health and mind. When I open my curtains in the morning and see the new day, it's a cue to be grateful for the great day ahead. And when I close my curtains at night, it's a cue to be grateful for the great day that I had. तर आपण समोरचा एखादा आजारी माणूस बघितला तर आपण त्याला पण ब्लेसिंग द्यायची की तो पण बरा हो आणि माझ्या तब्येतीबद्दल मी थँक्यू राहायचंय. आणि आपण सकाळी कर्टन्स ओपन करतो पडते, तर आपण मॉर्निंग बघतोय तर ते क्यू आहे की आपला पूर्ण दिवस सुंदर जाणार आहे, जशी आज सुंदर मॉर्निंग आहे. आणि जेव्हा पडदे बंद करतो रात्री तेव्हा थँकफुल हे राहायचं की आज माझा खूप छान ग्रेट डे गेला. म्हणजे त्या पडदा पण आपला मॅजिक क्यू आहे. पडदा लावणं आणि उघडणं हे सुद्धा आपण त्या पडद्याला टच करूनच सकाळी ठरवून घ्यायचं की मी हे इथे ग्रॅटिट्यूड व्यक्त करणार, हा थँक्यू मी देणार. आपल्याला काय होतं सुचायला म्हणजे आठवायला लागतं मी कधी थँकफुल राहू. ते तिने सांगितले उदाहरण की कधी कधी राहू शकता आणि तुम्ही मल्टिपल टाइम दिवसभरात राहायचंय. त्याच्यासाठी युनिव्हर्स काय काय मॅजिक क्यू देतोय हे आपल्याला ती हिंट देते. कारण आपण हे विसरून जातो, बुक्स वगैरे झाले संपलं की संपलं. To play cue the magic today, all you have to do is be alert enough to take 7 magic cues from the universe during the day and give thanks for each one of them. For example, if you see someone with your perfect weight, say thank you for my perfect weight. तिने पुस्तकात 2 वेळा वेट दिलं बाबा आपल्याला, मला मॅजिक क्यू देते युनिव्हर्स. तर जर कोणी परफेक्ट वेट मध्ये दिसलं तर आपण त्यांना थँक्यू म्हणायचंय की थँक्यू फॉर शोईंग मी द, म्हणजे परफेक्ट वेट, त्यांचं पण परफेक्ट वेट आणि माझं पण होणार आहे ते परफेक्ट वेट. ते यू कॅन नेव्हर डू टू मच ग्रॅटिट्यूड सो यू कॅन चूज टू डू मोर अँड इफ यू वॉन्ट you can even try to respond to as many magic cues in one day as you can. ग्रॅटिट्यूड नेहमी कधीच जास्त होत नाही, कारण का आपण 30, 40, 50 वर्ष जेवढे पण वर्ष आपण आहेत तेव्हा जेव्हापासून आपण बोलायला लागलो असू, दुसरी तिसरीला गेलो असू, तेव्हापासून आपण कंप्लेन करतच आलेलो आहे. त्यामुळे तेवढ्या कंप्लेन भरायला आपल्याला अजून तेवढे वर्ष ग्रॅटिट्यूड लागणार आहे. त्यामुळे तो कधीच ओव्हर होणार नाही. आणि आज दिवसभरात पण आपण किती कंप्लेन करतो आणि किती ग्रॅटिट्यूडला राहतो हे आपल्यालाच रात्री झोपताना जज होऊन जातं. त्याच्यामुळे आपला कधी ते पूर्ण पापाचे डोंगर कमी करायला किती पुण्य लागणार आहे ज्याचं त्याला माहिती आपल्याला. त्यामुळे तो कधीच आपला ओव्हरफ्लो होऊन चाललाय खूप कृतज्ञता असं होणार नाहीये. त्यामुळे आपण म्हणत राहायचंय कृतज्ञता जेवढी व्यक्त करू तेवढी आपल्याला कमीच पडते. कारण जर जास्त झाली असती तर आपण आता अंबानी बनून गेलो असतो.
आपली कमी आहे म्हणून आपण ऍव्हरेज ऍव्हरेज चाललोय, आपल्याला ती वाढवायची आहे सगळ्या क्षेत्रामध्ये. तर आपण सगळं हेल्थ, वेल्थ, करिअर, रिलेशनशिप सगळ्या स्तरावर पुढे जाऊ. तर इफ you have been following the daily magic practice over the last 24 days, you will have reached a point by now where you will be alert enough to notice the cues the universe is always giving to you. तर आपण 24 दिवस ज्यांनी प्रॅक्टिस केली असेल मागच्या, तर ते आता त्या पॉइंटला पोहोचले असतील की आपण अलर्ट होतो, थोड्या कंप्लेन नंतर अलर्ट होतो की नाही आता हे आपल्याला नाही करायचं, याच्यातून कसं बाहेर येऊ, मी हायर फ्रिक्वेन्सीला कसं येऊ, लोअर झाली हायर कसं येऊ, याच्यात मी काय ग्रेटफुलनेस शोधू, काय थँकफुलनेस शोधू, हे आपल्याला आता 24 दिवसात सवय झालीये. त्यामुळे आपल्याला युनिव्हर्स नेहमी चान्स देतं की बाबा क्ल्यू देतं की आता ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करायचा हा क्ल्यू आहे, पण फक्त आपण अलर्ट असलो पाहिजे, आपले डोळे उघडे पाहिजे ते बघायला. डोळे नुसते उघडे असतात पण डोक्यात वेगळंच असतं. तर ते अलर्टनेस असला पाहिजे की आपल्याला काय क्यू देतो युनिव्हर्स. तर one of the many benefits of gratitude's magical power is that it wakes you up and makes you far more alert and aware. And the more alert and aware you become, the more grateful you become, and the more easily you attract your dreams. So universe, cue the magic. तर त्यांनी काय सांगितलंय की बेनिफिट काय होतो ग्रॅटिट्यूडच्या मॅजिकल पॉवरचा. तर आपण जेव्हा थँकफुलनेस करायला लागतो, हे कृतज्ञता व्यक्त करायला लागतो, आपण जास्त अवेअर होतो. तुम्हाला कळलं असेल, आपण 24 दिवसापूर्वी हा मॅजिक बुक स्टार्ट करायच्या पहिले आपले थॉट्सवर आपला कंट्रोल होता का? आपण थॉट्स बघत होतो का स्वतःचे? काहीच पाहत नव्हतो. जसं सिच्युएशन येईल तसं अप डाऊन असं चाललं होतं. अशा वेव्ह येतात ना, तसं चाललं होतं. आपण कोणी आनंदी ठेवलं तर आपण आनंदी, कोणी गुड न्यूज दिली तर आनंदी, आणि कोणी बॅड न्यूज दिली तर आपण बॅड न्यूज मध्ये, त्या न्यूजच्या टेन्शन मध्ये, कोणाचा ऑफिसचा दिवस स्ट्रेसफुल गेला, घरात काम होतं, काही रिलेशनशिप मध्ये झालं, लॉस झालं, आपण परत डाऊन. म्हणजे आपण आपला कंट्रोल आपल्या हातात ठेवलाच नव्हता मागच्या जेवढं मॅजिक बुकच्या आधी, 1 तारखेच्या आधी. तर आपण आज 28व्या दिवसावर आहे. तर आता आपल्याला कळतंय बघा तुम्हाला की कंप्लेन आली, कोणाशी आपण गॉसिप करायला बसलो तर आपल्याने होत नाहीये. तुम्ही बघा त्याच्यात मज्जा नाही येते आपल्याला. आता त्या चिखलात खेळायला आपल्याला मज्जा नाही येत ज्याच्यात आपण होतो आधी. तर आता त्याला आपण त्याच्यातून अलिप्त व्हायला लागतो लगेच. म्हणजे थोडीफार करतो आपण, पण ठीक आहे, इट्स पार्ट ऑफ अवर लाईफ. 30-40 वर्षापासून तर थोडंसं आपल्याला होते थोडी क्रेविंग, पण नंतर आपल्याला लगेच अवेअर होतो आपण की आपण मॅजिक बुक करतोय आता. आता वी आर नॉट देअर टू पार्टिसिपेट इन दोज गॉसिप्स. तर आपण लगेच अवेअर होतो. जेवढा जेवढा ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस आपण वाढवू, जेवढी कृतज्ञता वाढवू, तेवढं आपण अलर्ट आणि अवेअर होत जाऊ. आणि जेवढं अलर्ट आणि अवेअर आपण होणार आहे, तेवढं आपल्या इझिली आपले ड्रीम्स कम्प्लीट होणार आहे. त्यामुळे युनिव्हर्सला सारखं म्हणायचं क्यू द मॅजिक, क्यू द मॅजिक, क्यू द मॅजिक. म्हणजे तर आपल्याला लगेच मॅजिकचा मला आता क्ल्यू दे. जर मी निगेटिव्हिटी फील करत असेल ना, काल मला तसंच झालं, मी तुम्हाला सांगितलं, काल मी दुपारी खूप डिप्रेस झाली होती की झालंय ते सगळं, माझ्या रेकॉर्डिंग झाले आणि अजून 1-2 गोष्टी झाल्या, त्या पण फिनान्शियल थोड्या झाल्या. तर मग ते सगळं एकामागे एकच आलं. म्हणजे मी लॅपटॉपवर बसता बसताच मला फोन आले, मग त्याच्यामुळे मी ते पण निगेटिव्हिटी मध्ये गेली. पण मी म्हटलं मी ह्याच्यात काय करू शकते, माझ्यात काय लर्निंग आहे. ह्याच्यात मला लर्निंग ही मिळाली की मी माझ्या रेकॉर्डिंग अजून बॅकअप, म्हणजे मी बॅकअप केल्या पण मी त्या नंतर केल्या, थोडे 8-10 दिवस होऊ दिले आणि मग केल्या. ते मला एवढं टेक्नो सॅव्ही मी नाहीये, त्याच्यामुळे मी ते शिकते. तर मी भरोश्यावर राहिली हसबंडच्या की त्यांनी केले असेल आणि ते पण शिकतायत, काही गोष्टी नवीन आहेत आमच्यासाठी. तर आम्ही ते बॅकअप नंतर केल्या, 2-2 फोल्डर बनवले. तर त्याच्यामध्ये त्या लॉस झाल्या त्या लिंक्स, आणि मग त्याच्यामध्ये 2 गेल्या म्हणजे दीड दीड तास, माझे 3 तास अक्षरशः गेले. आणि मी हे प्लॅन करत होती की आता मॅजिक बुक संपल्यानंतर तो डे 6 आणि 7 आय थिंक गायब होता, तर तो मी परत घ्यायच्या विचारात होती की तो परत मॅजिक बुक संपली तर मला ती रेकॉर्डिंग पाहिजे. कारण मी एक काम जे केलंय त्याच्याकडे जर माझ्या सगळ्या रेकॉर्डिंग नाहीच आहेत, 2 मिसिंग झाल्या, तर मी कसं ना पूर्ण काम माझं एक प्रोजेक्ट धरू त्याला. तर मला ते परत रेकॉर्ड करायला 2 दिवस लागणार होते. आता मी तुमच्या सोबत जे येतील ते येतील, नाही तर नाही येणार. तर मी ते करणार होती, एवढा सगळा विचार केला. आणि मी त्याच्यातनं मग हे शोधलं की मी काय लर्निंग घेतलं, की माझी टेक्नॉलॉजी मला शिकावी लागेल. मी कोणावर विसंबून नाही राहणार की मी हा करेल तो करेल तो का करेल. माझं काम आहे ना, माझा कोर्स आहे, माझी प्रायोरिटी आहे, तर मी हे शिकली. आणि दुसरं की मला टेक्नॉलॉजी शिकावीच लागेल जर मला हेच करायचंय. दुसरं की ह्याच्यामधून ते पण पॉझिटिव्ह एक झालं. आणि रात्री मला ते
त्या सोनाली ताई दुसऱ्या ज्या त्यांनी आहेत त्यांनी मला दिलं. त्यांचं एवढं बाळणपण झालंय तेव्हाही 8च दिवस झाले. त्यांनी सगळ्या रेकॉर्डिंग सेव्ह करून त्या त्या बाळाच्या शेड्यूल मधनं, बिझी शेड्यूल मधनं त्या रोज रेकॉर्डिंग बघतायत आणि त्यांनी माझं सगळं सेव्ह करून दिलं. रात्री 11ला त्यांनी त्या मला पाठवल्या, 10-11ला काहीतरी. तर मी एवढी खुश होती की म्हणजे कुठून तरी युनिव्हर्सने मला ती हेल्प केली आणि मग ते झालं. आणि एवढ्या ह्याच्यामध्ये तर मी खूप खुश होती की झालं माझं जे पण काम व्हायचं होतं ते. तर मग असं काहीतरी युनिव्हर्सवर मी त्याला मॅजिकल आउटकम वगैरे त्या सगळ्या प्रॅक्टिसेस लावल्या की नाही, मी जर एवढी मेहनत केली आहे तर काही ना काही होऊन माझं ते काम सेव्ह होईल. तर त्यामुळे जेव्हा वाईट सिच्युएशन येते तेव्हा पण आपण हे मॅजिक क्यूज घ्यायचे की ह्याच्यातून मी काय लर्निंग करू, का मला युनिव्हर्स हा धडा शिकवतोय का. तर हे सगळं आपण चेक करायचंय. आणि आपण जर तो धडा नाही शिकलो, आता मी जर ते नाही शिकली, तर परत माझा कुठला तरी टेक्नॉलॉजिकल प्रॉब्लेम येईल. मी त्या माणसाकडनं, तो माणूस मला सारखा त्रास देतोय आणि तरी मी परत त्याच्याकडे दयेची, याचनेची, प्रेमाची भीक मागते. तो परत मला लाथाडेल. तो नाही आला लाईफमध्ये तर दुसरा माणूस मला तसं ट्रीट करेल. तर जो कोणी तुम्हाला वाईट ट्रीट करतोय तर त्याच्याकडनं पण तुम्ही लेसन शिकायचे. तो पण एक मॅजिक क्यू आहे. जर तुम्ही ते लेसन नाही शिकले तर तुम्ही रिपीट पॅटर्न्स मध्ये सेम लोक अट्रॅक्ट कराल, सेम सिच्युएशन अट्रॅक्ट होतील. तर युनिव्हर्स तुम्हाला काय क्ल्यू देतोय लाईफमध्ये जगायचा. ब्लेसिंग्सच्या पण देतोय, म्हणजे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिसच्या पण, कृतज्ञतेच्या पण देतोय, पण हेल्थ विषयी देतोय का, करिअर विषयी देतोय का, रिलेशनशिप मध्ये देतोय. आता माझे पण करिअर, खूप साऱ्या गोष्टी करिअरमध्ये नाही झाल्या जशा मला एक्सपेक्टेड होत्या. पण तो काहीतरी क्यू देत होता की दिस इज नॉट युअर पॅशन, दिस इज नॉट युअर पॅशन, यू हॅव टू सर्च फॉर युअर पॅशन, असं काही असेल. तर मी वेगवेगळ्या गोष्टी शोधत राहिले, मला शोधत राहिले. काही रिलेशनशिप मध्ये गोष्टी असतात की त्याच त्याच तेच तेच पॅटर्न रिपीट होतात. तर आपण शोधलं पाहिजे की इथे कोणता धडा मला शिकायची गरज आहे. कधी कधी हेल्थमध्ये आपल्याला सेम सेम ब्रेकडाऊन, सेम हेल्थचा प्रॉब्लेम येतोय, तोच गुडघा दुखतोय, तोच हे होतंय की तेच वजन वाढतंय. तर आपण चेक केलं पाहिजे की मी कोणत्या वाईट सवयी आहेत माझ्या. मी जास्त बसून राहते की मी जास्त दुसरं फास्ट फूड खाते की काय, किंवा त्या गुडघ्यावर आपल्याला प्रेशर येतंय का. म्हणजे आपण तो क्ल्यू घेऊन त्याच्या रूट कॉजला जायचंय. वरती आपल्याला दिसतंय बीपी, बीपी हाय झालं आणि बीपीच्या गोळ्या घेतल्या. पण बीपी हाय होण्यामागे वेगळं रिझन होतं. तुम्ही स्ट्रेस घेताय. तर त्याचा रूट कॉजला जायचं. म्हणजे जे तुम्हाला मॅजिकल क्यू दिसतोय ना की याच्याबद्दल ग्रेटफुल राहा आणि जर बीपी वाढले तर बाकीचे ऑर्गन चांगले आहेत मग त्यांना धन्यवाद म्हणा, हे तर करायचंच आहे. पण त्याचं रूट कॉज काय, त्या बीपीचं रूट कॉज काय आहे. मी जास्त स्ट्रेस घेतोय का, मी बाहेरचं खातोय का, की मी ऑइली स्पायसी खातोय, तळलेलं खातोय, फास्ट फूड खातोय, हे चेक करून तो बीपी कसा कंट्रोल करता येईल. शुगर झाले असेल, डायबेटीज झाला असेल तर ते कसं कंट्रोल करता येईल. मी जास्त स्वीट खातो का, व्यायाम करतो का, म्हणजे याच्या रूट कॉजलाही जाणं गरजेचं आहे. नुसतं ग्रॅटिट्यूड करून धन्यवाद धन्यवाद तिथे बसून 100 जप केले आणि मी त्याच्यावर वर्कच नाही केलं तर ते सॉल्व्ह होणार आहे का, नाही. तर ते तुम्हाला काय शिकवतंय, काय धडा शिकवतंय, हा पण आपण क्ल्यू घ्यायचा आहे. तर हे जरी तिथे दिलं नसेल तर हे मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगते. तिथे तर ब्लेसिंग शोधायच्याच आहे, पण आपण लेसन पण घ्यायचे. तर काउंट युअर ब्लेसिंग्स, मेक अ लिस्ट ऑफ 10 ब्लेसिंग, राईट व्हाय यू आर ग्रेटफुल, रीड युअर लिस्ट अँड ऍट द एंड ऑफ each blessing say thank you, thank you, thank you and feel as grateful for that blessing as you can. Today be alert to what's around you and take at least 7 gratitude cues from the events in your life, in your day. For example, if you see someone with your perfect weight, say thank you for my perfect weight. तर सकाळच्या 10 मॅजिक हे काउंट युअर ब्लेसिंग लिहायच्याच आहे. दुपारी आपण अलर्ट राहायचंय, दिवसभर आपण अलर्ट राहायचंय आणि 7 वेळा मॅजिक क्यू, 7 मॅजिक क्यूज आपण फाइंड आउट करायचे 7 वेळा दिवसभरात. आता आपण घरात काम करतोय, ऑफिसला जातोय, बाहेर जातोय, क्लायंटला भेटतोय, कस्टमर व्हिजिट, तर रस्त्याने जाताना आपल्याला काही दिसू शकतं. मोठे होर्डिंगवर कोणती तरी ऍड दिसू शकते, न्यूजपेपर वाचताना कोणी दिसेल, किंवा कोणी अँब्युलन्सचा हे दिसेल, किंवा तुम्हाला जी कार घ्यायची असेल, जे कपडे घ्यायचे असतील, जी ज्वेलरी घ्यायची असेल ते दिसू शकतं. तर कोणता मॅजिक क्यू दिसतोय 7 वेळा आपण बघायचे, 7 वेगवेगळे मॅजिक क्यू शोधायचे आणि आपण थँक्यू म्हणायचं. आता मी ज्यांचं परफेक्ट वेट आहे त्यांना थँक्यू म्हणायला दिसल्यावर, आणि जे मला घ्यायचंय, मला न्यू फोन घ्यायचा आहे तर मला कुठे दिसला तर मी त्याला थँक्यू म्हणेल. म्हणजे असं ठरवू नका, बट जे समोर येईल, जसं उलगडेल युनिव्हर्स, कारण तो गेम आपल्याला सरप्राईज ठेवायचा आहे, तो गेम सारखं खेळायचंय, त्याच्यात सरप्राईज असेल तर मजा येईल. आपण आधीच ठरवून गेलो तर मजा नाही येणार. तर आपण इनोव्हेटिव्ह, क्रिएटिव्ह राहायचंय, अलर्ट राहायचंय, अवेअर राहायचंय.
So just before you go to sleep tonight, hold your magic rock in one hand and say the magic word thank you, thank you, thank you for the best thing that happened during the day. मॅजिक रॉक सगळे करत असाल रात्री झोपताना, आज दिवसभरात काय बेस्ट झालं ते आठवा आणि थँक्यू म्हणून झोपून जा. आणि दुसरं की 7 वेळा हे शेवटी शेवटी त्यांनी श्वासावर, परत मॅजिकल आउटकम, आता क्यू द मॅजिक, असं सगळं काल दुसऱ्यांना आपण कसं यूज करू शकतो मॅजिक ते सांगितलं. मॅजिक वॅन्ड आपण कशी यूज करू शकतो ते सांगितलं. ह्या सगळ्या ऍडव्हान्स प्रॅक्टिसेस आहे. आता क्यू द मॅजिक मध्ये आपण अवेअर राहणं म्हणजे हे सगळ्यात हायएस्ट लक्षण आहे. कारण अवेअर राहतो कोण? जो महावीर बुद्ध जे आहेत, सगळे जे मेडिटेशन करणारे, जे मोठे म्हणजे साधू संत, ज्यांना विचारांवर कंट्रोल आहे, ते स्वतःचे विचार बघतात तटस्थपणे, तेव्हा ते अवेअर राहतात ना. ते चाललं आपल्या विचारांना नदी सारखं बघायचंय, की नदी कशी येते, त्याच्यात कचरा येतो, घाण येते, झाडं येतात, पाळा पाचोळा येतो, फिश येतो, सगळे वाहून जातात. तसं विचारांना आपण बाहेर राहून बघायचंय, ह्याला म्हणतात अवेअर राहणं. पण आज विचार आला टेन्शनचा, मी गेलो टेन्शन मध्ये, मग मी आपल्याला कधी कधी कळतं का की आपण तो विचार कुठून सुरू केला होता? आपण सुरू कुठेतरी केलेला असतो, नंतर ह्याच्या मागे ते, त्याच्या मागे ते आठवत कुठेतरीच पोहोचून जातो. आणि मग नंतर विचार करतो, इथे कुठे मी आलो, मी कुठून स्टार्ट केलं होतं. परत आपण रिव्हर्स विचार करत जातो की मी स्टार्टिंगला काय विचार केला होता. म्हणजे आपण अवेअर नाहीये, आपण वाहतोय त्या नदीसोबत, त्या विचारांसोबत कसेही वाहत चाललोय. तर हेच नाही करायचंय आता आपल्याला. आपण अलर्ट का राहायचंय, की आपण ते ग्रॅटिट्यूड शोधायचा युनिव्हर्समध्ये, मी कशाला थँक्यू म्हणू, हे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये शोधत राहायचंय. ती का शोधायला लावते, की आपण विचारांवर आपल्या असं वाहत न जाता आपण अलर्ट राहू आणि त्या भंगार फालतू विचारांमध्ये आपण जाणार नाही. स्ट्रेसच्या, टेन्शनच्या, पास्ट मध्ये माझ्यासोबत हे झालं होतं, मग ह्यानी हे केलं, ती जी गंगा वाहत चालली आपली चुकीची, आणि वरून ती पोल्युटेड गंगा, त्याच्यात वाहून नाही जायचं आपल्याला. आपण अलर्ट राहायचं, अवेअर राहायचं, माझे काय थॉट्स चालले आणि मला ह्यांना नाही बघायचंय, मला बाबा मॅजिक क्यू बघू दे, कुठे काय आहे माझं मॅजिक, आणि त्याच्यानी माझं नशीब बदलणार आहे, त्याच्यानी माझे ड्रीम्स कम ट्रू होणार आहे, ते मी बघेल ना. ते जुना कचरा तर चालूच आहे आपला कधीचा, की यांनी हे बोललं, त्यांनी ते बोललं, माझ्या करिअरमध्ये तर हेच झालं, मी ह्या वर्षी हे केलं असतं, त्या वर्षी ते केलं असतं हे तर खूप मोठी लिस्ट आहे. मी असं केलं असतं आणि त्याला असं बोललो असतो, किंवा मी असा तीर मारला असता. हे सगळं इमॅजिनरी आहे. ते कितीही बोललं तर काय होणार नाही. तर जेवढं तुम्ही अवेअर व्हाल, तेवढे थॉट्स तुम्हाला कळतील, की मी किती कचरा विचार किती करतो आणि चांगले विचार किती करतो. आणि युनिव्हर्सला आपण मॅजिक क्यू मागायचे, तो देईल. आपण तो गेम खेळत राहायचा. आपल्या मुलांना, हजबंडला, सगळ्यांना इन्व्हॉल्व करा आणि मजा मजा करत आपण मॅनिफेस्ट करूया आणि सगळे त्या फ्रिक्वेन्सीला राहूया. चलो, आजचं चॅप्टर लवकर संपलंय, पण छान होतं, छान चॅप्टर होतं. म्हणजे आपल्याला मोर ते अवेअर आलं. एक्सलंट, ऍब्सोल्युटली एक्सलंट, वंडरफुल. थँक्यू. खूप काही सांगण्यासारखे मला ह्या चॅप्टर बद्दल. सांगा ना, ऍक्च्युली तुम्ही विपश्यना केली, तुम्ही सांगा. हा, नाही, मी जे एक्सपिरियन्स केलं माझ्या लाईफमध्ये ना, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण आपल्या वस्तूंवर किती प्रेम करतो ना. माझी हम्म, बाईक होती 4S हम्म, म्हणून. खूप, माझी पहिली बाईक, अगदी म्हणजे प्रियसी सारखं प्रेम केलं. ज्या हम्म, दिवशी मी डिसाईड केलं ना की बाईक मला आज आहे ना, माझी कार येणार आहे, आता या हम्म, बाईकची मला गरज नाही. हम्म, चालणारी गाडी 3:30 वाजता जी बंद पडली ना, ती घरी हम्म, सुद्धा नाही आली. हम्म, घरी सुद्धा नाही आली. ती मला गॅरेज मध्येच 3,000ला विकावा लागली. सेकंड थिंग, आता मी फ्लॅट चेंज केला, प्रत्येक वस्तूवर माझा खूप जीव असतो. हम्म, आणि जेव्हा फ्लॅट चेंज केला ना, माझी मिसेस पण तुम्हाला सांगेल की आम्ही फ्रीजवर, आमचं खूप प्रेम होतं, आणि म्हटलं आता हा फ्रीज आपण विकून टाकूया. तो देखील बंद पडला. तो नवीन घरात येऊ शकला नाही. आय डोंट नो, म्हणजे मी काय, म्हणजे अंधविश्वास ठेवणारा माणूस नाहीये, पण नाही, एनर्जी आहे ना. पण ना, एनर्जी आहे. प्रत्येक गोष्टी, दोन गोष्टी एकमेकाला एनर्जीने कनेक्टेड असतात. हम्म, प्रत्येक पार्टिकल टू पार्टिकल आपण कनेक्टेड असतो. हम्म, आणि याचं आणखी एक बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगेन मी. आपण म्हणतो ना, तुम्ही झाडांवर प्रेम करा, प्रत्येक गोष्टीवर प्रेम करा. हम्म, तर माझा एक मित्र याच्यातनं आलेला आहे, इज फ्रॉम जर्मनी. आणि इथे आल्यानंतर आहे ना, त्यांनी मला सांगितलं की त्यांचा एक फ्रेंड आहे, हे करून बघा सगळ्यांनी, म्हणजे फ्रिक्वेन्सीमध्ये काय पॉवर आहे, मॅजिक मध्ये काय पॉवर आहे ना, सगळ्यांना समजेल. त्यांनी ना, त्याच्याकडे याचं झाड आहे, गुलाबाचं. त्या हम्म, गुलाबाच्या झाडाला ती पाणी घालताना ती लेडीज नेहमी म्हणायची, अप्रिय गुलाबा, डिअर गुलाब, मी तुला सांभाळायला मी आहे ना, तुला ह्या काट्यांची जरूरत नाहीये. हम्म, डेली त्यांचं एक वाक्य, तुला मी प्रोटेक्ट करेल, तुला काट्यांची जरूरत नाहीये. आणि त्यांनी सांगितलं, ही इज अ डायरेक्टर इन रिलायन्स, त्यांनी हम्म, सांगितलं 1-1.5 महिन्यानंतर आहे ना,
त्या गुलाबाला एकही काटा नव्हता. बापरे. हे ना, हे इव्हिडन्स आहे, हे हो. ओमेन आहे, हे क्ल्यू आहेत. मी इतकं म्हणजे आता माझ्या काही गोष्टी जे आतापर्यंत 15-20 MDRT केलं ना, मी मी हम्म. माझ्या प्रत्येक ट्रॉफीकडे बघतो, यार ती अचीव्ह केली, पण तिला नंतर थँक्स नाही म्हटलं. पण हम्म. आजच्या सेशनमुळे ना मी खरंच माझ्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्याला थँक्यू म्हटलं. यार, आय एम रिअली ग्रेटफुल टू यू. रिअली, आय एम बॉटम ऑफ माय हार्ट, आय एम टेलिंग यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू तुम्हाला शेअरिंग गॉड ब्लेस यू. केलं. थँक्यू. आपण काय करतो, त्यांनी मॅजिक बुक मध्ये हे पण सांगितलंय, आपण आधी खूप थँक्यू म्हणतो मॅनिफेस्टेशन करायच्या आधी सगळ्या गोष्टींना, पण आपण ती गोष्ट सेलिब्रेट नाही करत, ती मिळाल्यावर त्याला थँक्यू नाही म्हणत. म्हणजे ती ठीक आहे, तुम्हाला नसेल लागत तर टाकून द्या, देऊन द्या कोणाला पण, पण ती चांगल्या भावनेने द्या, हे पण आहे. आणि ते मिळाल्यावर पण सेलिब्रेट करा, आणि त्या मेंटेनन्स मध्ये पण त्याला थँक्यू बघत मध्ये 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 कधीतरी म्हणत राहा. आपण त्या घरात राहायला गेलो का, राहायला गेलो परत त्या घराला थँक्यू म्हणतच नाही आपण, की आहे आपलंच घर आहे, टेकन फॉर ग्रँटेड. नंतर मग परत ते 2-4 वर्षात आपल्याला वाटतं की नाही, असं नव्हतं घ्यायला पाहिजे, तेवढ्या BHK एवढ्या BHK असं इंटेरियर. म्हणजे आपण ते एक्झिस्टिंग घराला पण चांगली एनर्जी देत नाही, आणि ते होतं. मग त्याच्यामुळे जेव्हा आपण वस्तू आहेत तरी त्याला पण थँक्यू म्हणा. म्हणजे जरी नवीन घ्यायची पण ती नवीन तेव्हाच मॅनिफेस्ट होईल जेव्हा आपण आधीच्याला चांगली एनर्जी देऊ, आणि मग आधीच्याला चांगली एनर्जी दिल्यामुळे नवीन पण चांगलं एनर्जीने येणार, असं आहे. आणि दुसरं की तुम्ही रोज एक आहे ना घरातली वस्तू कमी करा. म्हणजे जी निगेटिव्ह असेल ना, छोटीशी काय असेल ना, एखादी टाचणी गंजलेली पण असेल ना, तेवढी जरी एक रोज कमी केली ना, तरी आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी कमी होते. आणि आपल्या माइंडला संदेश जातो की ज्या गोष्टी माझ्यासाठी गरजेच्या नाहीये त्या मी काढून टाकल्या. थँक्यू कोणती म्हणून ना. पण असेल, हा थँक्यू थँक्यू म्हणून, म्हणून. त्याच्याबद्दल ओके, ग्रेटफुल ओके. राहून, पण ती ओके. थँक्यू म्हणायचंय. आणि नसेल काही तर निदान एक पेपरवर आपल्याला त्या दिवशी ज्या वाईट भावना आल्या त्या लिहून पण तो कागद जाळू शकतो. आणि ते पण मी थँक्यू म्हणून ते ग्रुपवर टाकलं होतं, की अग्निदेवतेला म्हणायचंय की थँक्यू अग्निदेवता, माझ्यातलं जे नकोय ते तू घेऊन टाकल्याबद्दल, आणि जे मला हवंय ते दिल्याबद्दल. हम्म. कारण कोणती पण गोष्ट ना ब्लँक नाही ठेवायची, कारण ती रिकामी झाली ना, आपण काही टाकून दिलं तर ती निगेटिव्हिटी जाते, ती पण ती ब्लँक होते ना, ती पॉझिटिव्हिटीने भरायची, तिच्याबद्दल थँकफुलनेस ऍड करायचा. आणि जे निगेटिव्हिटी आपण काढली, आता एखाद्या माणसाबद्दल सिच्युएशन बद्दल निगेटिव्हिटी काढली, ते जाळून टाकलं, पण तिथे आपला रिकामा कोपरा झाला ना तो मनातला, मग तो परत तिथे कचरा भरल्या जाणार. आपण जर चांगलं नाही भरलं तर तिथे वाईट भरल्या जाणार, आणि भरल्या तर जातच, कारण युनिव्हर्स कोणतीच गोष्ट रिकामी ठेवत नाही, तिथे काहीतरी भरल्या जातं. तर ते चुकीचं न भरल्या जावं म्हणून आपण तिथे थँकफुलनेस, ग्रॅटिट्यूड करायचा. म्हणजे जर समजा एखाद्या माणसाबद्दल मला ग्रजेस असतील, जेलसी असेल, जे पण, मी ते लिहिलं, जाळलं, त्याला थँक्यू म्हणलो अग्निदेवतेला, ते गेलं. पण मग त्या माणसाबद्दल नंतर मी 10 थँक्यू लिहायचे, की त्यांनी मला काय शिकवलं. त्याच्यात काही तर चांगलं असेलच ना, तो राहायला चांगला असेल, बोलायला चांगला असेल, आपल्याला जरी नाही आवडत पण तो दुसऱ्याला आवडत असेल, त्याच्या लाईफमध्ये काहीतरी चांगलं करत असेल, त्याच्या आणि मुलांची एक काळजी गोष्ट आहे घेत की असेल. वाईट माणसांमुळे ना चांगल्या माणसाची किंमत कळते, त्याच्यामुळे त्याला कळते. थँक्यू. क्या हो, बात आहे ते यार. पण. येस. आणि दुसरं की मी त्याच्याकडनं काय शिकली, की माझ्या बाउंड्रीज कशा करायच्या. त्यांनी मला प्रेम नसेल दिलं तर मी माझ्यावर प्रेम करायची गरज आहे हे शिकवलं. किंवा मग त्याचं ड्रेसिंग सेन्स, त्याचं बोलणं, ते पण. किंवा मी काय लेसन शिकलो ते पण. आणि सिच्युएशन पण निगेटिव्ह असेल ना, तर ऑफिसमध्ये काहीतरी सिच्युएशन झाली, की माझं प्रेझेंटेशन खराब झालं, हे झालं, तर माझा मूड ऑफ झाला. तर माझं प्रेझेंटेशन का खराब झालं, त्याच्यातून पण मी काहीतरी शिकलो ना, की मी हे पॉइंट्स नाही घेतले, ते नाही, किंवा मी रिसर्च नाही केला, किंवा मी टेक्नॉलॉजिकली अजून ऍडव्हान्स छान प्रेझेंटेशन बनवायला पाहिजे होतं, छान स्लाइड निवडायला पाहिजे होत्या. मग मी त्याच्यातनं शिकलो. ते तुम्ही ग्रॅटिट्यूडने भरा. म्हणजे ती निगेटिव्हिटी आहे ना, ती पॉझिटिव्हिटीने भरा, तेव्हा तुमच्या आत ती पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटी वाढत जाईल, आणि तो कचरा हळूहळू रिमूव्ह होत जाईल. आणि तो कधी कधी समजा आपल्याला दिवसभर पण चांगलं वाटतंय, पण आपल्या घरात एखादा कागद उगीच पडलेला असेल, आता मला एक दिसतं एक बटन तुटलेलं उगच तिथे पडलेलं आहे, तर ते असं काही पण असेल ना, छोटीशी गोष्ट असेल, ती रोज एक छोटी छोटी गोष्ट, जुने कपडे, जुने शूज, जुन्या चपला, रद्दी, लहान मुलांच्या तुटक्या फुटक्या खेळण्या, तुटक्या फुटक्या वाट्या, आपल्याला वाटतंय कामी येईल, पण 10-10 वर्ष काहीच कामी आलेलं नसतं. आणि तेवढी निगेटिव्हिटी घरात राहते. तर आपण एक तरी गोष्ट दररोज, एक छोटीशी गोष्ट फेकायचा, एक हे घेऊया. तो पण मॅजिक क्यूच आहे, की हे माझ्या घरात निगेटिव्ह, त्याला थँक्यू म्हणायचं, की हे मला तू वेळेवर सर्व केलं, मला छान सर्व्हिस दिली, आणि बस आता आय एम ग्रेटफुल, नाऊ आय डोंट नीड यू. तर ते ठेवून द्यायचं आपण. किंवा असं केलं तर चालेल का, की कपडे शर्ट आहे माझं, ते एकदमच म्हणजे वोर्न आउट होण्यापेक्षा आहे ना, त्याची काही लाईफ बाकी असताना ते कोणाला ते दिलं हा, तर हो, माझ्या तेच ना. हार्टमध्ये आहे ना, माझा तेच. हार्ट चक्र अजून एक्सपांड होईल. असं मी हो, एक्सपिरियन्स केलं. हो. हो म्हणजे ना. आपण देतो ना गरिबांना, कपडे देऊ शकतो,
किंवा आता समजा आपण जेवण उरलंय, आपण खाल्लं पण ते ताजंच आहे, चांगल्या सिच्युएशन मधलं जेवण आहे, तर ते गरिबांना देऊ शकतो. म्हणजे ते वाईट भावनेने ते आपण चांगल्याच भावनेने देतोय ना. आम्ही प्रश्न पण हा एक आहे प्रॅक्टिस चालू केली की स्वयंपाक समजा एक्स्ट्रा असेल ना, तर दुसऱ्या दिवशी देण्यापेक्षा आहे ना, त्याच दिवशी आहे रात्रीच. ना, हो. आपल्या हा त्याच दिवशी फ्रेश दिल्यानंतर आहे ना, ती ब्लेसिंग्स जे मिळतात ना, तर हो. आपला हार्ट चक्र अजून एक्सपांड होतं. हो. यार खूप छान वाटलं आजचं सेशन. आय एम रिअली खूप म्हणजे मी वेगळ्या आज झोन मध्ये गेलो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू, थँक्यू. माझ्या बायकोचा फोन आहे, तुम्ही ठेवतो. हो, चालेल चालेल. तर प्रत्येक जण असं असतं की सगळ्यांना चॅप्टर तर सेमच असतो, 10, 15, 20 जण ऐकत असतात तो. पण प्रत्येकाची लेवल ऑफ अंडरस्टँडिंग वेगळी असते, प्रत्येकाचा झोन वेगळा असतो, प्रत्येकाचा हॅपीनेस वेगळा असतो. ते त्याच्या त्याच्यानुसार त्याच्या लेवलनुसार तो समजतो. त्याच्यामुळे चॅप्टर जरी सेम असला तरी प्रत्येकाला वेगळा अनुभव येऊ शकतो. चालेल, चला आपण मेडिटेशन स्टार्ट करू. चलो. थँक्यू ऑल. डोळे बंद करा, श्वासावर लक्ष द्या. दीर्घ श्वास घ्यायचा, पोटातून श्वास घ्यायचा, पोटातून घ्यायचा, होल्ड करायचा थोडासा, मग तोंडाने मोठा श्वास सोडायचा. दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास सोडायचा. श्वास घेतल्यावर पण 4 सेकंद होल्ड करायचा आहे. 4 सेकंद श्वास सोडायचा, बाहेर 4 सेकंद होल्ड करायचा. इमॅजिन करा की तुम्ही त्या रोजच्या नदीच्या काठावर छान ग्रीनरी मध्ये बसले. मऊ एकदम हिरवं मऊ गवत, असं लुसलुशीत गवत आहे. आणि समोर नदी हळूच वाहते, शांत. विचार करा, सगळे तुमचे विचार त्या नदीत वाहतायत आणि तुम्ही बाहेरून बघतायत. त्या विचारांना वाहू द्या, कुठे जायचं कुठे जायचं जाऊ द्या. सगळे विचार नदीत वाहून जात आहेत, तुम्ही शांत फील करताय. बॉडी मध्ये पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत आपण लक्ष करू. डोक्याला लक्ष द्या, केसांपासून पूर्ण केसांचा स्काल्प, त्वचा केसांची लक्ष द्या. शांत फील होतंय. पूर्ण डोकं, मेंदू, कपाळ, आयब्रो सगळं रिलॅक्स करा. डोळे रिलॅक्स करा. नाक रिलॅक्स करा. गाल शांत फील होत आहेत सगळे. कान, दात, जीभ, जबडा आपला पूर्ण सगळे रिलॅक्स फील होतात. घसा, मान, सगळे खांदे खूप रिलॅक्स फील होतात. हात, खांदे,
कोपर, पुढचे हात, पंजे, सगळं रिलॅक्स फील होतं. मान, छाती, पिंजरा पूर्ण छातीचा, पोट, मधलं पोट, पाठ, अप्पर बॅक, मिडल बॅक, लोअर बॅक, पूर्ण पाठीचा कणा सगळा शांत होतोय. बसायची जागा, मांड्या, गुडघे, पोटऱ्या, सगळं शांत होतंय. तळपाय सगळं शांत होतंय. डीप रिलॅक्सेशन मध्ये सगळं जातंय. सगळे खूप पीस मध्ये, सुकून मध्ये तुम्ही येताय. सगळं शरीर खूप रिलॅक्स झालंय, खूप रिलॅक्स. तुम्हाला शरीर फीलच होत नाहीये. तुम्ही आउट ऑफ बॉडी, जसं शरीर एकदम हलका आणि शून्य झालंय. तुम्हाला समजत नाहीये हा माझं शरीर आहे की मी हवेत तरंगतोय. विरघळून जा पुढून. तुमचं शरीर बॉडी नाही असं फील करा. एकदम शांत हवेत तरंगल्यासारखा अनुभव येतोय. सगळं शून्य झालंय. कोणताच विचार नाही, काहीच हालचाल नाही. सगळं जग, सगळं युनिवर्स असं शून्य झालंय, स्तब्ध झालंय. आणि एक वेगळी डीप शांतता माझ्या मनात येते. युनिवर्स सोबत खूप ट्यून झालोय. मी आणि तो एकत्रच झालोय. आम्ही दोघं मिळून आपण मॅनिफेस्ट करणार आपले ड्रीम्स आणि तो आपल्याला त्या फ्लो स्टेट मध्ये ठेवणार आहे. पण असं युनिवर्स सोबत वाहत जायचंय. तो करवून घेणार आणि माझ्या हातून ते होऊन जाणार. एफर्टलेस, एकदम काही प्रयत्न नाही, कुठला स्ट्रेस नाही. एकदम फ्लो स्टेट मधनं कॉन्सन्ट्रेशन, शांतीमधून माझ्याकडे काम होणार आहे. जसा युनिवर्सचा प्लॅन आहे, जसा त्याचा मूवी आहे, जसं स्टार्टिंगला आपण या चॅप्टरच्या बघितलं मूवी सारखं, जसा त्याने मूवी लिहिला आहे, स्क्रिप्ट लिहिली आहे माझ्यासाठी, ते एकदम विदाऊट एफर्ट्स, एकदम छान सहजतेने मी परफॉर्म करतोय माझं स्क्रिप्ट. मीच माझ्या लाईफचा हिरो आहे आणि मी बेस्ट ऍक्शन, बेस्ट परफॉर्मन्स, बेस्ट एक्सप्रेशन. थँक्यू युनिवर्स, थँक्यू. आय लव्ह यू. डीप माझ्यामध्ये शांतता निर्माण केल्याबद्दल धन्यवाद. माझ्या शरीराचे धन्यवाद, माझ्या बॉडीचे धन्यवाद, माझ्या मनाचे धन्यवाद, त्या कानांचे धन्यवाद, सगळ्या सेन्सेसचे धन्यवाद. त्या युनिवर्समुळे आपण या सगळ्या गोष्टींशी कनेक्ट होऊ शकलो. त्या टेक्नॉलॉजीमुळे आपण एकमेकांशी कनेक्ट होऊ शकलो. ही शांतता अनुभवू शकलो. हे सगळं एकमेकांना नॉलेज ट्रान्सफर करू शकलो.
या सगळ्याबद्दल खूप 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 धन्यवाद. आभार. जिथे बसले तिथे परत या, श्वासांवर लक्ष द्या. हात एकमेकांवर सोडा. थँक्यू. गुड नाईट. बाय बाय.